नीट पेपर फुटीचं प्रकरण. नीट ही परीक्षा जी बंद पडलेली होती आणि ही बंद पडलेली परीक्षा, या परीक्षेचं भूत विद्यार्थी आणि पालकाच्या माथी मारून हा नवा धंदा उभा करण्यासाठी याच्यामागे सिस्टीम जबाबदार आहे, याच्यामागे सरकार जबाबदार आहे. हा सगळ्यांचा एक मोठा हा खेळ आहे आणि ह्या खेळामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या सगळ्या पेपर फुटीमध्ये कोचिंग क्लासेसच्या एका संचालकाचा सुद्धा सहभाग पुढे आलेला आहे. एक मोठं नाव आरसीसी कोचिंग क्लासेसचे जे संचालक आहे शिवराज मोटेगावकर यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं आहे. त्यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे. कसं पाहताय? मोटेगावकर हे एक नाव फ्रंट फुटला आता आम्हाला दिसतंय, पण यामागे नुसते मोटेगावकर नसतील तर याच्या मागे एक मोठी साखळी आहे. हा एक क्लास नसून याच्या मागे मोठी एक यंत्रणा काम करते आणि या यंत्रणेमध्ये महाविद्यालय, NTA आणि NTAचं प्रशासन, मग सरकारचे कोणी सहित संबंधित असतील का, कोणी याच्यामध्ये महाविद्यालयाचे मोठे धागेदोरी आहेत का? कारण की काय आलंय ना, आपल्याला फक्त मोटेगावकर दिसतात. पेपर फुटीचं प्रकरण हे आज नाहीये, हे मागच्या वर्षी सुद्धा झालेलं आम्ही ऐकून आहोत. मग अशा वेळी याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी शासन म्हणून काय काम केलं, शिक्षण संचालक म्हणून यांनी काय काम केलं, शिक्षण विभाग म्हणून काय काम केलं? ज्यावेळी इंटिग्रेटेड महाविद्यालयांचं जाळं पुणे शहरामध्ये शहरी भागामध्ये पसरतं त्यावेळेस नक्कीच याच्या मागे कोण जबाबदार आहे? तर शिक्षण विभागाचे प्रमुख जे लोक आहेत, मग ते पदभार सांभाळणारी लोक असतील, महाविद्यालय असेल आणि ह्या क्लासेस मोठे एक क्लास नाहीये, पुणे शहरामध्ये असे छोटे मोठे 5100 क्लासेस आहेत, मोठे क्लासेस 100 आहेत आणि यांचं जाळं हे इंटिग्रेटेड महाविद्यालयामध्ये आता जमा झालेलं आहे. मग अशा वेळी फक्त मोटेगावकर नाही तर मोटेगावकरच्या मागे मोठी यंत्रणा आहे. ती यंत्रणेला सुद्धा या धाग्यादोऱ्यामध्ये गोवलं गेलं पाहिजे. गोवायचं नाहीये तर हे सापडणार आहेत. काल बघा, जर मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापिका याच्यामध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट दिसतीये. आज तुमच्या आमच्या समोर असं दिसतंय की बाबा या प्राध्यापिका ज्या होत्या या NTA पॅनलवरती आज नाही आहेत, मागील काही काळापासून काम करत होत्या. मग अशा वेळी या खाजगी क्लासेस घेत होत्या. मग संस्थेला याची कल्पना नव्हती का? मग NTA पॅनलवरती जाण्यासाठी NTA जर त्यांनी महाविद्यालयाशी काही पत्रव्यवहार केला होता का? ज्या संबंधित कोण प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना आमच्याकडे पेपर सेट करण्यासाठी तुम्ही ही प्रोसेस आहे ना, मग याच्यासाठी त्यांनी अर्ज केला असेल. मग त्या अर्जाला यांनी पूर्व परवानगी दिली आहे का? जर तशी नाहीये तर मग याच्यामध्ये कोण कोण सामील आहे हा एक वादाचा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये बघा, पूर्ण वेळ प्राचार्य पद जर असलं असतं तर नक्कीच या अशा प्रशासकीय चुका झाल्या नसत्या आणि ही मोठी आज पेपर फुटीचं प्रकरण ह्या टोकाला हे पोचलं नसतं. क्लास चांगला असं समजला जातो. ही मेंटॅलिटी तयार झाली. बरं, ही तयार कशामुळे झाली? जाहिरातींमुळे. बघा, आपण जर नाव बघितले ना, विद्यापीठ, अलायन, बाटलीवाला असल्या ब्रँडिंग करून ह्या सगळ्या सिस्टीम उभ्या राहिल्यात. आणि ह्या सिस्टीम उभ्या राहण्यामध्ये मागे कोण आहेत? तर सगळे राजकीय इथं संबंध असणारी सगळे व्यक्ती आहेत. साधी गोष्ट सांगतो की सारथी, बार्टी अशा काही विविध संस्था आहेत. या संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी जे काय क्लासेस आहे, जे कोचिंग क्लासेस, त्याचे टेंडर कोणाला आहेत तुम्ही जर बघितलं ना, तर सगळ्या मोठ्या कोचिंग क्लासेसला आहे. मग अशा वेळी यातना सगळ्यांना खत पाणी घालण्याचं काम कोण करतं? तर प्रशासन करतं, सरकार करतं. खाजगी क्लासेस, कोचिंग क्लासेसवरती निर्बंध घालणारा जो कायदा आपण गेल्या 5 वर्षापासून आपण प्रतीक्षेत आहे, कायदा तयार होणार झाला का तयार? त्याच्यामध्ये कुठली कारवाई होती? इंटिग्रेटेड महाविद्यालय, आपण इंटिग्रेटेड महाविद्यालयाचे ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस हे इंटिग्रेटेड महाविद्यालय नेमके आहेत तरी काय? मग इंटिग्रेटेड महाविद्यालय ज्या विज्ञान शाखा आहेत त्या विज्ञान शाखेमध्ये फक्त तुम्ही प्रवेश घ्यायचा आणि कशासाठी जायचं कॉलेजमध्ये? तर प्रयोगशाळेसाठी जायचं. म्हणजे काय? तर बाकीचे सर्व लेक्चर ते तुम्ही कुठे होणार? तर ते क्लासेसमध्ये होणार. मग कुठे बायोमेट्रिक, कुठली 75% हजेरी,
हे सगळं सगळ्यांना एकमेकाला माहिती आहे. हे सगळं काम करणारं जे काय शासन आहे ते फक्त शासनच आहे. याच्यामध्ये कोणाकोणाचे पैसे गुंतलेले आहेत, कोणाकोणाचे आर्थिक व्यवहार आहेत, याच्या मागे कोण इन्व्हेस्टर आहेत, हे सगळं शोधणं आता खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. ज्यावेळेस मोठे क्लासेस आपण सांगतो, मग फर्ग्युसन रोड असेल, तुमचा कुठलाही रोड घ्या, कुठल्याही शहराच्या कानाकोपऱ्यात घ्या, जिथे शहरीकरण वाढले तिथे हे क्लासेसचे फ्रँचायझी इन्स्टिट्यूट सारखे उभे राहिले. एखाद्या मॉलमध्ये जसं काम करतं तसं हे क्लासाचं काम करते. म्हणजे एखाद्या लाजवणारी एखादं महाविद्यालय असेल त्याला लाजवेल, पण याचा एवढा इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना कुठून आलं एवढं सगळं? हे सगळं तुमच्या आमच्या पैशावर उभं राहतं. तुमच्या आमच्या आम्ही जाहिरातींना फसतो. कुठला तरी एखादा विद्यार्थी असतो, तो मेरिटमध्ये असतो, त्याला ते पैसे दिले जातात, त्या बिचाऱ्याला त्याचं साधन नसतं. मग अशा फसव्या जाहिरातीसुद्धा या पुढे येतात.